अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा मिळालेला आहे। अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर झालेला आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये केजरीवाल यांना जामीन मंजूर झालाय। या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय। अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। शिवाजी, अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा बघायला मिळतोय, काय माहिती आहे? दिल्लीच्या कथित दारू घोटाळा प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात एक केस दाखल करण्यात आली होती। या सगळ्यामध्ये मे 2024 ला केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर त्यांना काल परवा जेव्हा सुनावणी झाली तेव्हा 3 जुलै पर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली होती। या सगळ्या प्रकरणावरती आता दिल्ली न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे आणि हा जो आहे तो मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे आम आदमी पक्षाला। कारण जेव्हा सुनावणी झालेली तेव्हाच जर आपण पाहिलं, आरोपी विनोद चव्हाण याच्या न्यायालयीन कोठडीच्या संदर्भात आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीच्या संदर्भात सुनावणी पार पडल्यानंतर एक साऊथच्या लॉबीकडनं 25 कोटी रुपयाची लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता। मात्र याच्यामध्ये संदर्भातले कुठलेही पुरावे जे आहेत ते सापडले नव्हते आणि जेव्हा या संदर्भात युक्तिवाद पूर्ण झाला होता तेव्हा केजरीवाल यांना 3 जुलै पर्यंत पुढील जे आहे तो न्यायालयीन कोठडी दिली होती। मात्र दिल्ली न्यायालयाने आज त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। निश्चित जामीन मंजूर झाल्यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।